नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सोनपेठ तालुक्यातील मौजे रेवा तांडा येथील गायरान जमिनीवरील रहिवाशांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये मौजे रेवा तांडा येथील गट नंबर 185 मधील गायरान जमिनीवर 20 ते 25 कुटुंबीय गेल्या 25-30 वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. सदर कुटुंबातील अनेकांना शासनाच्या शौचालय योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच सदर गायरान जमिनीवर राहत असलेल्या कुटुंबाची घरकुलाच्या यादीत नावे सुद्धा आहेत. त्यांच्या घराची पाहणी दिनांक 28/9/2018 रोजी करण्यात आली होती. तसेच घरकुल मंजूर झाल्यानंतर दिनांक 24/3/2025 रोजी त्यांना घरकुलाचा हप्ताही ₹15,000 मंजूर झाला व तो त्यांच्या बँक खात्यातही जमा करण्यात आला. मौजे रेवा तांडा या गावात जलजीवन मिशनचे काम झाले असून घरोघरी नळ देखील देण्यात आले आहेत. असे सर्व असतानाही तहसीलदार सोनपेठ यांनी पोलीस फोर्स फाटा आणून वरील गायरानावरील कुटुंबांना त्यांच्या राहत्या घरातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तसेच घरे JCBने मोडण्याचा प्रयत्न केला, जे पूर्णतः बेकायदेशीर आहे. यासाठी आज रेवा तांडा येथील रहिवाशांनी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माधुरीताई क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जर सोनपेठ तहसीलदारांनी हे थांबवले नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळेस देण्यात आला. यावेळी रेवा तांडा येथील घरकुल रहिवासी उपस्थित होते. हे बघा, सोनपेठ तालुक्यातील रेवा तांडा येथील नागरिक आहेत, त्या लोकांना त्या ठिकाणी शासनाचं प्रधानमंत्री आवासमधले घरकुल, पुन्हा शौचालयाची लाभ आणि जलजीवन मिशनमधून पाण्याची योजना सर्व काही भेटलेलं असताना त्या ठिकाणचा तहसीलदार आडेलतट्टू भूमिकेनं कोणाच्या तरी ताटाखालचं बाजार उड्या लोकांना तरी निर्वासित करायचं असं त्याचं एक एकंदरीत धोरण दिसून येते. त्याचा निषेध म्हणून त्या लोकांचे जे घरं जे त्या तहसीलदारनं उडवले त्याचा निषेध करण्यासाठी आज यातल्या ग्रामस्थांसोबत आदरणीय माधुरीताई आम्ही सर्वांनी मिळून ही त्यांची व्यथा प्रशासनाकडे मांडली. प्रशासनाला गेल्या 1 वर्षापासून प्रकरण माहीत आहे, पण प्रशासनानं साधी मिटिंग या प्रकरणात लावली नाही, काही केलं नाही. काहीतरी शासकीय गोदाम बांधायचं, त्याच्यामध्ये काहीतरी पैसे उचलायचे असा तिथल्या काही लोकांचा डाव आहे. पण ह्या लोकांना जर विस्थापित करून जर त्यांना अशा काही पद्धतीने करायचं असेल तर आम्ही ते होऊ देणार नाहीत असं आम्ही डिक्शोन सांगितलं आणि त्याच जागेवर हे लोक पुन्हा बसतील असं देखील प्रशासनाला ठामपणे सांगितलं. हे एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळीकडं बोलत आहेत की आम्ही 2010 नंतरचं अतिक्रमण नियमित करणार. एवढंच नाही तर हे सांगतात की खाजगी जमिनीवरचं पण अतिक्रमण आम्ही नियमित करणार. म्हणजे बोलायची भाषा एक आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रम मात्र अगदी विरुद्ध दिशेने या सरकारचा चालू आहे. आज या रेवा तांडा गावातल्या सर्व लमाण तांडे सगळे ऊसतोड कामगार आहेत. म्हणजे ऊस तोडणीसाठी 6-6 महिने राहणारे, त्यांच्याकडं काही गुंठाभर शेत नाही आणि असे लोक गायरानावर गेल्या 20-25 वर्षापासून बसलेत. सरकार म्हणतं पुरावा काय? सरकार त्यांनी असंख्य निवेदन देऊनही त्यांचा साधा पंचनामा करत नाही. आज त्या लोकांकडं त्यांची नावं घरकुलाच्या यादीत आहेत, त्यांना घरकुलाचे 2 हप्ते मिळालेत, पाण्याचे नळ तिथं आलेले आहेत, बरोबर आहे, शौचालयाची योजना आलेली आहे. अजून कुठल्या योजना? म्हणजे ह्या सगळ्या योजना देताना ते तिथं राहत असलेलं बघूनच तुम्ही त्या योजना दिल्या. आणि वर आता मला असं वाटतं की तो जो गट नंबर 185 त्याच्यात पोट खराब 13 हेक्टरच्या वर जमीन आहे. मग शासन इतक्या वर्षामध्ये, जसं अमोल म्हणलं, 1 वर्षापासून सरकार साधं बैठक घेत नाही. साधी गोष्ट आहे, तुम्हाला शासकीय गोदाम करायचे, तुम्ही एका बाजूला करा आणि या लोक जिथं राहतात तिथली जागा त्यांना मोकळी ठेवा. काही गोष्टी सामोपचारानं चर्चा करून सोडवता येऊ शकतात, परंतु प्रशासन जणू काही गरिबांवर हत्यार उचलण्यासाठीच हे झालेलं आहे की काय, अशा प्रकारची गोष्ट आहे. आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना निवेदन देतो अतिशय असंवेदनशीलता दिसून येते. म्हणजे एवढ्या महिला, त्यांची लेकरं बाळं उघड्यावर पडली आहेत, याच्याबद्दल साधं संवेदनशील बोलायची देखील त्यांची क्षमता राहिली नाही. एवढे हे सरकारचे बगलबच्चे झालेत का की त्यांची कुठली संवेदनाहीन अधिकारी झालेत का? आमचं या ठिकाणी म्हणणं आहे की महाराष्ट्रात लाखो गायरानधारक आहेत, बरोबर आहे, आणि या लाखो गायरानधारकांचा हा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्ट किंवा सुप्रीम न्यायालय म्हणजे सर्वोच्च शहाणपण नाही. आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे हे लोक, त्यांना घरं नाही आहेत, ते त्या ठिकाणी बसतील आणि पुढच्या आंदोलनात सहभागी होतील. येथील डिगोळ या रेवा तांडा या ठिकाणी
जे गायरानधारकांना काल पोलीस प्रशासन आणून त्या ठिकाणी सर्व दबाव टाकण्यात आला, हा दबाव म्हणजे एक प्रकारे या संपूर्ण राज्यामध्ये शासन दहशतवादाचं वातावरण करीत आहे. त्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सर्व गायरानधारक त्या ठिकाणी गुन्ह्यागोविंदाने राहतात आणि ते 6 महिने त्या ठिकाणी साखर कारखान्यावर मजुरी करतात आणि 6 महिने स्थायिक राहतात. परंतु काल सोनपेठच्या तहसीलदारांनी त्या ठिकाणी पोलीस प्रशासन मागून त्यांना त्या ठिकाणी खूप मोठे म्हणजे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु आज शासनाला आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो, त्यांना या ठिकाणी घरकुल आहे, त्यांना शौचालयाचा लाभ आहे, त्यांना सर्व काही शासनाच्या योजना आहेत. महाराष्ट्र राज्य जलजीवन योजना त्या ठिकाणी आहे. म्हणजे हे सर्व काही असताना आणि त्या ठिकाणी इतर जागा असतानाही पण जे काही त्या गेल्या अनेक वर्षापासून तिथं रहिवासी आहेत त्यांना त्या ठिकाणी पोलीस फौजफाटा आणून तुम्ही जर दबाव टाकत असाल तर हा दबाव या ठिकाणी किसान सभेच्या माध्यमातून आम्ही मोडीत काढणार आहोत आणि त्या ठिकाणी सर्व जे काही गायरानधारक त्या जागेवर आहेत त्या जागेवर राहणार आहेत आणि त्यासाठी शासनाने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्या दबावाला आम्ही बळी पडणार नाहीत आणि सर्वसामान्य जे काही आज कामगार मजूर म्हणून त्या ठिकाणी राहत आहेत त्यांच्या पाठीशी परभणी जिल्ह्यातील सर्व किसान सभा सर्व आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी.